नमस्कार गाइस, आजचा ब्लॉग मोठा होईल पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे। आज चाललंय मॅचीला परलीला, अचानक ठरली मॅच आहे। इकडे आलो भायाकडनं घेते आईस्क्रीम, कधी बॅग घेऊन मन लावून शाळेत नसर गेला वी बॅग अशी घेतली मन लावून 44-50 बारक्यात आणि वॅगनर घेतलेली। आज त्याची वॅगनर होती, त्या वॅगनर मध्ये आलो तर आजचा ग्राउंड बघ असला एकदम भारी ग्राउंड होता। युट्यूब लाईव्ह मॅच होते या, बोललो मॅची लाईव्ह असतील, मग बोललो ग्राउंड पण थोडा भारीच असेल तर बोललो जरा बघू दे जवळ जाऊन। तर जवळ आलो तर ग्राउंड एकदम भारीच होता। या इकडे समोर होता युट्यूब लाईव्ह वाला समोर बसणार होता, त्याच्या बाजूला आयोजकांचा स्टेज होता। भाई दादा आलेला आज मॅच बघायला, बोलतात वन वे ची टीम टॉपची झाली तर जाऊ दे बोलतो। तर ही वन वे ची पोरं बघा इकडे कशी नटपटा करतात। वन वे चे टॉपचे हत्यार, 2 हत्यार बॅट्समॅन, ऑलराऊंडर, एक फक्त बॅट्समॅन आहे। वडापाव आणलं इकडे का आला, पहिला राऊंड जिंकलेलो पॅकर पण जाम खुश होता, तो बोलतो का वडापाव पाहिजे तेवढं। नंतर आलो स्टेजवर बसायला तर मरणाचं ऊन लागत होतं त्या डोळ्यांना। दुसरा राऊंड पण जिंकलो मी, त्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ दाखवले नाही, बोललो कशाला दाखवा, आता लाईव्ह मॅच होत्या ते सगळ्या पण बघितल्याच असतील, त्यामुळे मी ब्लॉग मध्ये व्हिडिओ घेतल्या नाही त्या। इकडे बघते तर किशोर भाऊ काहीतरी सांगू आता, नंतर बघते तर किशोर भाऊ ना बारका मारते दुसऱ्या राऊंडला। ते काय पैशाची बरसातच केलेली त्यांनी, डायरेक्ट मोठा नव्हता आला, तो काय घरूनच ऑनलाईन पैसे पाठवत होता। भरपूर पैसे लावलेलं तन्मय पार्ट्याला 6 षटकारांचं 200 आणि 6 दुने 1200 रुपये भेटलं। ऋतिक पार्ट्याला 1 षटकाराचं 200 रुपये भेटला आणि दीप पार्ट्याला 1 षटकाराचं 200 रुपये भेटलं। बारक्या अम्माकडनं त्यांना पैसे भेटलं, ते किती भेटलं ते मला माहित नाही आता। आणि मोठ्या अम्माने ऑनलाईन घरून पैसे पाठवत होता। इकडे मागवला थंडा, बोलतात थंडा बिंडा पिया जरा, जाम मॅची जिंकल्या आज आपण। थंडा पिऊन झाला, नंतर लागला लास्टचा राऊंड, यातून जो जिंकल तो टॉप 4 ला जाईल आणि उद्या नंबर साठी केलं। तर आमची लास्टची मॅच लागलेली, लास्टच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋतिक पार्ट्याला भेटतो। लय बेकार केलेला, लास्टला किती 15 रनच पाहिजे होते फक्त, समोरच्या टीमला फक्त 15 रन पाहिजे होते। आणि ऋतिक पार्टी काय बुमराच्या बरोबरीलाच खेळतो, त्यात का वाद नाही। टेनिस क्रिकेट मध्ये बुमराच्या बरोबरीला म्हणजे 15 रन पाहिजे होते। पहिल्या ओव्हर मध्ये त्यांनी मेडन वर काढली, ही कशी नाचायला लागली बघा। मी तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओ मेडनवर कशी काढली आणि आम्ही कसं कशातून काय जिंकलोय ते सगळं दाखवतो तुम्हाला। मी बोललो ब्लॉग जास्त मोठा नाही, पण मोठा आहे, पण थोडा बघण्यासारखा ब्लॉग आहे। 7 मिनिटाचा जे पण जास्त मोठा नाही, तुम्ही ब्लॉग बघा फक्त। मेडनवर पण अशी 4 विकेट आणि 2 डॉट, पहिल्या 3 बॉल 3 विकेटला बारक्या अमानी पैसे लावलेले, तिकडून मोठ्या अमानी ऑनलाईन पाठवलं, बोलतो ऋतिकने मस्त बॉलिंग केली, त्याला पण पैसे पाठवलं ऑनलाईन। ही मॅच बघा, ही मॅच लास्टची टॉप 4 मधली मॅच, ही मॅच रात्र पण झालेली तरी पण युट्यूब मधनं चांगली दिसत होती। पहिला बॉल टाकला आणि पहिला बॉलच त्याने असं उचलला, काय सांगू तुम्हाला आता। त्याने बॉलच असं उचलला, आम्हाला वाटलं गेला षटकार, पण काय करणार आता, त्याची गेली कॅच। बॉलर पण तसं बुमराचं नाव दिलं मी त्याला, म्हणजे बॉलिंग पण बुमरा सारखीच केली पाहिजे की नाही। ऋतिक पार्टे म्हणजे माझा मोठा सखा हो, त्यांनी अजूनपर्यंत 3 मेडनवर टाकल्यात। पहिली मेडनवर टाकले ती मात्र कलोत्या ग्राउंडवरती, कलोत्याच्या ग्राउंडवरती पहिली मेडनवर टाकली, आणि दुसरी मेडनवर टाकली ती मात्र गोंदाव म्हणजे लाल मातीचं ग्राउंड, त्या ग्राउंडवरती दुसरी मेडनवर टाकली। आणि तिसरी मेडनवरती म्हणजे आज परलीच्या मैदानावरती त्यांनी मात्र तिसरी मेडनवर टाकले म्हणजे अजूनपर्यंत टाकतोय। दुसरा बॉल टाकला या वरीचा, दुसरा बॉल सुद्धा त्याने असा बॉल मारलाय, काय सांगू तुम्हाला। बोललो हा तरी जाईल षटकार, पण तो सुद्धा षटकार गेला नाही, कारण बॉलरच आपला बुमरा आहे। वन वे टीम कडून पॉवर प्लेची पहिली बॉलिंग ऋतिक पार्टीच्या हातात दिली जाते, आणि तो त्या सिद्ध करतो की मी पॉवर प्लेच्या लायकीचा आहे। आणि बॅटिंग सुद्धा तो ओपनिंगला जातो, पॉवर प्लेच्या ओपनिंगलाच बॅटिंगला जातो। समोरच्या टीमला 12 बॉल आणि 15 धावींची आवश्यकता असते। 2 बॉलवरती 2 विकेट गेल्या, तिसरा बॉल सुद्धा टाकतो, तिसरा बॉल सुद्धा तो बॅट्समॅन उचलतो आणि ती जाते विकेट। इथं मात्र ऋतिक पार्टीला उर्फ बुमरा याला 3 बॉलवरती 3 विकेट कुठं भेटतात। 12 बॉल पाहिजे 15 रन पाहिजे असताना कुठं रोखले 3 बॉलांवरती, जाम भारी बॉलिंग केली यांनी। 3 बॉल 3 विकेटला बारक्या मामाकडून म्हणजे पांडुरंग मगर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागतात, आणि आपला मोठा मामा घरून ऑनलाईन पैसे पाठवतो, बोलतो ऋतिकने मस्त बॉलिंग केले, माझ्याकडनं पैसे द्याला। आणि किशोर भाऊ सुद्धा पैसे लावतो, पैसेच पाहिजे। 4था बॉल टाकतो आणि 4था बॉल तो काढतो मात्र डॉट। 3 बॉल 3 विकेट, 4था बॉल डॉट काढतो आणि 5वा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतो। 5व्या बॉलवरती मारतो वाटते काहीतरी घडेल, पण नाही। 5वा बॉल सुद्धा बॅटीला बारीकशी एज लागते, बारीकशी एज नंतर ती मोठी अपील केली जाते आणि ती जाते विकेट। काय बॉलिंग केली असेल, काय व्हेरिएशन्स असतील त्या वेळेचे, मात्र 15 रन पाहिजेत आणि फक्त 15 रन करायचे होते समोरच्या टीमला, आणि एवढ्या विकेट दिल्यात त्यांनी। पहिल्या ओव्हरमध्ये 4 विकेट आणि 1 डॉट काढलायच। समोरच्या टीमला वाटलं 12 बॉल 15 रन पाहिजे, सहजरित्या बनवू आपण त्या, परंतु कशा बनवून देईल। ऋतिक पार्टे म्हणतात त्याला, पॉवर प्लेचा बेस्ट बॉलर येतो। लास्टचा बॉल टाकला आणि लास्टचा बॉल सुद्धा जातो डॉट, आणि जमिनीला स्पर्श करून तो आशीर्वाद घेतो, कारण ह्या मैदानावरती त्याची मस्त मेडनवेर पडलेली आहे आणि सूरज पार्टी त्याला उचलून घेतोय। काय बॉलिंग केली अफलातून, 1 नंबर। 4 दिवसाच्या स्पर्धा होत्या आणि 4 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आजचा 3रा दिवस, आणि पहिली मेडनवरती मात्र ऋतिक पार्टीची पडलेली आहे। काय बॉलिंग केले, 1 नंबर बॉलिंग। 4 विकेट 2 डॉट, 3 बॉल 3 विकेट, नंतरचा डॉट, नंतर परत 1 विकेट, नंतर परत 1 डॉट। काय बॉलिंग केले, नंतरची बॉलिंग दिली ओम मगरला सुद्धा बॉलिंग दिले, तो तरी काहीतरी करेल तिथं। 15 रन कुठून रोखून काढेल तो, पहिल्या बॉलवरतीच पहिली विकेट घेतली त्यांनी।
हा एक बॉलर आहे वन वे टीमचा, जाम भारी बॉलर आहे. त्यांनी सुद्धा 15 रन त्यांना करून दिले नाही. 6 बॉलमध्ये जिंकायला फक्त 15 रन पाहिजे होते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये एक सुद्धा रन आली नाही. टार्गेट त्यांना तोच राहिला दुसऱ्या ओव्हरीसाठी. पण बॅटिंगच्या बाबतीत तर काय नादच नाही. तन्मय पार्टी म्हणजे काय त्यांनी नादच करून ठेवलेला. पहिले खेळला 22 का 23 खेळला पहिली मॅच, नंतरची मॅच खेळला 37, 13 रनांनी त्याची मात्र 50 वाचली. आणि आत्ताचा लास्टचा राऊंड तो खेळला मात्र ती फक्त 11ची पारी, त्यामुळे रना जास्त आल्या नाही. ओम मगरने पुढचा बॉल टाकला, तो ढेंग घालून गेला तर त्याच्या बोललो गेली का काही चौकार. नशीब तो जयदा मागाला, ती चौकार आणली. ओव्हरीमध्ये जाम मजा येते, कारण या ओव्हरीमध्ये 2 विकेट आलत्या पहिल्या बॉलवरती, नंतर 3 रना काढले त्याला धावून. नंतरच्या 2 बॉल आता 10 रन पाहिजे होत्या. 2 बॉल 10 रन पाहिजे असताना ओम मगरने टाकला फुलटस. तो अंपर डायरेक्ट एक हात वर करतो. अगोदरच 2 बॉल 10 पाहिजेत ना, कुठं हातबीत वर करतो. चिडबीड थोडूसा, पण नाही चिडला तो. पण लाईव्ह मॅच होत्या, कसा चिडणार. नियम हे सगळ्यांना सारखंच असतात, त्यामुळे 2 बॉल 10 पाहिजे होते. आणि सूरज आता करतोय जल्लोष तिकडे. तो बोलतो विकेट आहे विकेट आहे. अरे कसली विकेट आहे, इकडे नो बॉल टाकलाय. अंपर सारखा हातवर करते. अरे बाबा समजला आम्हाला नो बॉल आहे, किती हातवर करणार. नंतर काय नो बॉल आहे तर काय आता राणा जाम कमी पाहिजे होत्या. सगळ्यांच्या छाती धाकधूक 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 करत होत्या. 2 बॉल 7 पाहिजेत आणि ओम मगरने बॉल टाकला बाउन्स. तो 1 बाउन्स चौकार मारतो बॅट्समॅन. काय अजून छाती धाकधूक 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 करायला लागतात. वनवेकरांच्याच नाही तर समोरच्या टीमच्या सुद्धा छाती धाकधूक 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 करायला लागते. पहिली मेडनवर पडली आणि लास्टची बॉलिंग पण चांगली होते, पण काय फायदा माहितीच नो पडतो. आणि 1 बॉल आणि 3 रनांची आवश्यकता असते. काय घडतं या बॉलवरती. बॉल टाकलेला असतो तो सुद्धा बॉल उचलतो, कारण 3 रन पाहिजे. बॉल उचललाच पाहिजे आणि ते बॉल जातो हवेत आणि स्वतः बॉलर ओम मगर कॅच घेतो आणि वन वे टीम संघ टॉप 4 मध्ये पोहोचतो. हा निसता जल्लोष. संपूर्ण गाव नाचत फिरत वनवे गाव मैदानावरती जातो आणि नाचायला लागतो. ऋतिक पार्ट्याला कांद्यावर घेतात. मेडनवरचा बादशाह झालाय तो, त्याच्यामुळे ही मॅच कुठं मैदानात आले. 15 रन त्यांना रोखून ठेवलाय. 4 विकेट घेतल्यात. कांद्यावर तर घेतलंच पाहिजे, का हरकत नाही. नंतर ओम मगरने पण तेवढीच ताकदीने बॉलिंग केली, त्यामुळे त्याला सुद्धा कांद्यावर घेतलं. तर बाय गाइस, असा होता आजचा ब्लॉग. जाम भारी ब्लॉग होता. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.